चला भूमिपुत्र ब्लास्टर्स टीम आता बॅटिंग करायची आहे आणि गोलंदाजीसाठी आपल्याला टीम पाहायला मिळतीये अर्थातच रक्षक प्रतिष्ठान इनायत आलाय गोलंदाजी मार्कवरती समोर प्रज्वल नॉन स्ट्राइक कडे पहिलाच बॉल नो बॉल आपल्याला पाहायला मिळते सुरुवात चांगली झालेली आहे या टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की या टीमने जर पाहिलं तर काल अज्जू नवलेच्या अनुपस्थितीमध्ये 2 सामने जिंकले आणि ते थेट सेमीफायनल मध्ये पोहोचले आणि आज अज्जू नवले या स्क्वॉड मध्ये सामील झाला यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेला इथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार पहिला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणारा प्रज्वल टीमचा कॅप्टन आणि भरपूर मेहनत केलेली आहे कॅप्टनने इथपर्यंत पोहोचवण्यासाठी भूमिपुत्र ब्लास्टर्स या टीमला यावेळेस बॉल सोडून दिलाय पंचांचा इशारा हा काहीच नाही आला अर्थातच हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल फक्त 1 यावेळेस फुल टॉस बॉल होता डिक्लेअर रिजन मध्ये अगदी हलक्या हाताने ढकलून दिला एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती 3 बॉल आतापर्यंत झाले 2 धावा धावफलकावरती लागल्यात प्रज्वलची विकेट भरपूर महत्वाची असेल बॅटिंग करणाऱ्या टीमलाही यावेळेस व्हाईट बॉल त्याच्यावर मिळतील 2 धावा प्रत्येक रन भरपूर महत्वाची आहे भूमिपुत्र ब्लास्टरच्या प्रत्येक खेळाडूला माहिती आहे इथून प्रत्येक रन जे आहे ना ती भरपूर महत्वाची असणार आहे एक धाव वाचवण्यासाठी मात्र भरपूर परिश्रम करावा लागणार आहे संघर्ष करावा लागणार अज्जू नवले कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहिलेला नाही आहे परंतु अज्जू नवले याला आपण पुन्हा एकदा स्क्वॉड मध्ये पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणखीन एक चेंडू निर्धाव शेवटचा 1 बॉल शिल्लक 2 बॉल शिल्लक आहे टीमची धावसंख्या धावफलकावरती 4 लागली आहे चला तर उत्तमजी मुसळे यांच्याकडनं सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक साठी विकास दादा 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल रक्षक प्रतिष्ठान या टीमसाठी गोलंदाजी मार्कवरती इनायत चांगली गोलंदाजी करतोय परंतु हर्षल आपण पाहतो पहिल्यांदाच स्ट्राइक वरती हर्षलच्या बॅटमधनं चांगले रन्स आपल्याला पाहायला मिळाले मागच्या काय मॅचेस मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये दिसला यावेळेस नो बॉल त्याच्यावरती एक सिंगल आली आहे 2 धावा मिळतील टीमची धावसंख्या 2 धावी बरोबर पुढे जात असताना 7 धावा धावफलकावरती 7 रन स्कोर कार्ड वरती शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे टीमची धावसंख्या 7 धावा इनायतच्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे चला शेवटच्या बॉलवरती आले सिंगल पहिलं षटक भरपूर चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 8 धावा बिनगडीबाद चांगली सुरुवात भूमिपुत्र ब्लास्टर्स या टीमची आपल्याला पाहायला मिळते इनायत एक स्ट्रायकर गोलंदाज आहे या टीमचा आणि त्याला विकेट न देणं आणि त्याचबरोबर त्याच्या ओव्हरमध्ये 8 रन्स काढणं ही करताना चांगली सुरुवात आहे भूमिपुत्र ब्लास्टर्स या टीमची हर्षल आणि त्याचबरोबर प्रज्वल या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला तालमेल दोन्ही खेळाडू चांगला बातचीत करतात एकमेकांसमवेत ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे निलेश यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे कालच्या दिवसामध्ये जर पहिलं इनायत असेल त्यांनी भरपूर चांगला खेळ साकारलाय गोलंदाज तयार पहिला बॉल यावेळेस हा बॉल सोडून दिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो सुरुवात मात्र थोडीशी खराब पाहायला मिळते 9 धावा धावफलकावरती प्रज्वल स्ट्राइक वरती या पुन्हा एकदा व्हाईट +1 अज्जू नवलेने चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु 2 धावा या ठिकाणी मिळतील या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 11 धावा धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि एकही बॉल कदाचित अजूनपर्यंत झालेला नाहीये चांगली सुरुवात आहे भूमिपुत्र ब्लास्टर्स संघ प्रज्वलची भरपूर मेहनत संपूर्ण संघाने भरपूर केलेली संघर्षमय स्पर्धा ती त्यांच्यासाठी केलेली आहे भरपूर चढ उतार या स्पर्धेमध्ये भूमिपुत्र ब्लास्टर्स या टीमकडनं आम्हाला पाहायला मिळाले यावेळेस पुन्हा एकदा अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि हलक्या त्याने पुन्हा एकदा डिक्लेअर रिजन मध्ये आपण पाहू शकाल
नेरूळ नगरीमध्ये सध्या क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. प्रेक्षकांना रात्रीमध्ये आनंद घेत असताना आपण पाहतोय, जिथे या नेरूळ नगरीमध्ये कालच्या दिवसामध्येही आणि आजच्या दिवसामध्येही प्रेक्षकांनी भरपूर आनंद घेतला बॉक्स क्रिकेटचा रात्रीच्या स्पर्धेमध्ये. परंतु रात्रीचं क्रिकेट हे संपणार नाहीये. पुढचे 3 दिवस तुम्ही जोटिंग बामनदेव मैदानावरती येऊ शकता. ओरामच्या मॅचेस भरपूर मोठमोठे संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. वनमंत्री चषक सेक्टर 24च्या मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. प्रेक्षक तिथेही आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे नेरूळच्या नगरीमध्ये क्रिकेटच्या मॅचेस या आपल्याला सातत्याने पाहायला मिळणार आहेत. आता भरपूर मेहनत अर्षदजी मडवी आणि त्याचबरोबर विकासजी त्रिकोणी यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक बॉक्स क्रिकेटरला ही स्टेज जो आहे तो उपलब्ध करून दिला. ही स्पर्धा उपलब्ध करून दिलेली आहे. व्हाईट बॉल टीमची धावसंख्या धावफलकावरती 15 धावला. 15 धावा 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात. चला अज्जू नवले यांना विनंती करू की जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका, कारण की अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचाच आणि बक्षीस समारंभही पार पाडायचा आहे. तर प्लीज विनंती करतोय की जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. थोडं टेन्शनवालं वातावरण जरूर पाहायला मिळणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं, कारण की विकेट्स येत नाहीयेत आणि धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये समोरच्या टीमला दिल्या जातात. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. आणखीन एक सिंगल टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरमधले 3 आणि 16 धावा डबल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निलेश यांचा थोडासा खराब षटक आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक बॉल नंतर प्लीज विनंती करतोय टीम मीटिंग घेऊ नका. फिल्डरची झाल्यावर बॅटर घेतात. प्लीज विनंती करतोय जास्त वेळ आपण घेऊ नका. गोलंदाज निलेश तयार, फिल्डिंग पाहतोय प्रज्वल. यावेळेस अज्जू नवलेकडनं झाली आहे चूक. अगदी दोन्ही पायांच्या मधनं हा बॉल निवडून केला. डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 धावा धावफलकावरती. सचिनजी जाधव, अमृता सचिन जाधव यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच सचिन जाधव आणि त्याचबरोबर अमृतताई यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला कौस्तुभजी पाटील आणि अमयजी पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भूमिपुत्र ब्लास्टर्स हा संघ. हा निर्धाव चेंडू आलाय. टीमची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ झाला. यावेळेस पुन्हा एकदा चॉप केलाय बॉलला. सिंगल डिक्लेअर रिझन मध्ये आपण पाहताय 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. बिनगडीबाद 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हर्षल आणि त्याचबरोबर प्रज्वल मध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. पार्टनरशिप चांगली झालेली आहे. त्याचबरोबर तालमीही दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं पाहायला मिळतं. अजू नवले पुन्हा एकदा आम्ही रिक्वेस्ट करतो जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. आपल्याला आवाजाची मर्यादा नंतर पाळावी लागणार, आतापासूनच पाळावी लागते, कारण की जास्त प्रमाणामध्ये आपण स्पीकर जो आहे तो चालू ठेवू शकत नाहीये. प्लीज विनंती करतोय. चला बीएम स्मृती टीमचे कॅप्टन आणि जिशा 8 टीमचे कॅप्टन सज्ज राहायचा. या 2 ओव्हरनंतर लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हर्षल मडवी आम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसतील. दुसऱ्या बाजूला सिद्धेश कडू हे खेळाडू आम्हाला दिसणार आहेत. अर्थातच गौरव यांचा हा संघ बीएम स्मृती. चला गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अजित आला समोर हर्षल. टीमची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागल्यात. बिनगडी बाद 18. यावेळेस बॅटची एज लागली आणि डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन. धावा थांबत नाहीये. ही भूमिपुत्र ब्लास्टर्स टीम साठी आहे ना एक चांगली गोष्ट आहे, की रन्स त्यांच्यासाठी थांबत नाहीये. सिंगल तर सिंगल रन्स येत आहेत. रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे, कारण की मॅच समोरच्या टीमला ना टार्गेट चेस करायचं आणि जरी 24 बॉलमध्ये 30 धावा असल्या 32 धावा असल्या तरी ते त्यांना चेस करायचे, त्यांना कठीण जाऊ शकतात. प्रेशरवाली मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. धावा येतात ही चांगली गोष्ट आहे. धावा थांबवावे लागतील. टीमची धावसंख्या 19 धावा. आणखीन एक चांगली गोष्ट की विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅकिंग गेम हे दोन्ही खेळाडू खेळू शकतात, जिथे अगदी शांत आणि संयमी खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. चला गोलंदाज तयार. अजित दुसरा बॉल.
चांगला फटका पाहायला मिळतो, टॅब लाजवाब आहे आणि क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. हातातला बॉल होता आणि तो बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय, चूक झाली. 4 धाव मिळाल्या, 4 धाव भरपूर महत्वाच्या होत्या. आम्ही सातत्याने म्हणतोय की धावा थांबत नाहीये भूमिपुत्र ब्लास्टर्स टीमसाठी. टीमची धावसंख्या तब्बल 23 धावा, 23 रन्स. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 23 धावा धाफलकावरती लागल्यात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी शांत आणि संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे एकदम सिंगल डबल आणि त्याचबरोबर जर खराब बॉल असला त्याच्यावरती प्रहार, चौकार, प्रेशर पूर्णपणे रिलीज. अर्जुन नवले यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगून जातात की कुठेतरी चुकीचा गेम होतोय मैदानाच्या आतमध्ये, कुठेतरी चूक आमच्या बाजूने होती, कारण की धावा भरपूर होत चालल्या. 23 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. तिसरा बॉल अजित यांच्या ओव्हर मधला. चला पुन्हा एकदा टॅप केलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. आता मात्र चूक झालेली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षक, त्या क्षेत्ररक्षकाला सातत्याने बॅक करतायत. पहा तुम्ही त्यांचे खेळाडू. मागच्या बॉलवरती त्याच खेळाडूकडनं चूक झाली होती, परंतु यावेळेस त्याने चांगला प्रयत्न केला आणि आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या आणि त्याला शाबासकी देण्यासाठी संपूर्ण संघ मात्र त्याच्या जवळ. हेच तर क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स ताकदीच्या आहेत. टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा अजूनही एक ही नाही आलेली आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. बॅटने रन्स आलेत, एक्स्ट्रा नाही आलेली आहे. चांगली गोलंदाजी अजित यांच्या माध्यमातून. चला फुल टॉस बॉल होता डिक्लेअर रिजन मध्ये. फुल टॉस बॉलला कन्वर्ट करायचं होतं चौकारामध्ये, परंतु करता आलेला नाही. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या सहाय्याने 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ झाला. 25 रन स्कोर कार्ड वरती. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही अनुभवताय. नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 चेक केलाय प्रज्वल यांच्यासाठी. विकेट भरपूर महत्वाचे. ब्रेक थ्रूची गरज आहे. रक्षक प्रतिष्ठान या टीमला ब्रेक थ्रूची गरज असणारा, आणि की पार्टनरशिप आता चांगली होत चाललेली आहे हे दोन्ही खेळाडूंमध्ये. प्रज्वल आणि हर्षल हे दोन्ही खेळाडू फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस जरूर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले होते, त्या ठिकाणी करण नव्हता आणि मागच्याच बॉलवरती करणची फिल्डिंग जी आहे ना ती चेंज केली होती. अगदी गोलंदाजाच्या जवळ करणला आपण पाहतोय आणि त्याने मात्र आपल्या टीमसाठी 4 धावा सेव्ह केल्यात. शेवटचा एक अजूनही चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 26. बिन गडीबाद 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. भूमिपुत्र ब्लास्टर संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ आणि त्याचबरोबर गोलंदाजी करणारा संघ थोडासा दबावामध्ये. सचिन जाधव आणि अमृताताई जाधव यांचा हा संघ थोडासा दबावामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे टॅप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे मागणी भरपूर जोरात केली होती, परंतु बॅट कदाचित तुटलेली आहे. बॅट तुटलेली आहे. हर्षल यांच्याकडनं बॅट तुटली आणि बॅट जी आहे ती गौरवची होती. गौरव सूर्यवंशीची ही बॅट होती आणि ती बॅट मात्र तुटलेली आहे. रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणार फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. स्कोर रिव्ह्यू घेतलाय का तुम्ही? रिव्ह्यू घेतलाय. टीमची धावसंख्या 26. हार्ड ब्रेक झालाय गौरव सूर्यवंशीचं, कारण की गौरवने भरपूर. चला रिव्ह्यू संपलेला आहे. चला ते आता गौरव सूर्यवंशी यांच्याशी थोडीशी बातचीत करतील. खेळता येईल का सेमीफायनल? गौरव खेळता येईल का सेमीफायनल? बॅटने सेमीफायनल खेळता येईल ना? चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 26. गौरव चांगले खेळाडू आहेत, एक टॅलेंटेड खेळाडू आहेत. पुढची मॅच त्यांची सेमीफायनलची आहे आणि BM स्मृती या टीम कडनं ते खेळताना मला दिसणार आहेत. सध्या हर्षल मडवीला टेन्शन झालं असेल की गौरव सूर्यवंशीची बॅट जी आहे ती तुटली. आयकॉन आहे, आयकॉन खेळाडू आणि त्याची बॅटिंग आणि गोलंदाजी भरपूर महत्वाची असणार.
शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आलेत रविकांत आपल्याला पाहायला मिळतात. रविकांत आलेत आणि गोलंदाजी मार्क वरती रविकांतला पाहतो. समोर स्ट्राईक वरती टीमचा कॅप्टन प्रज्वल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वल वाघमारे 26 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस हा झेल पकडलाय. फलंदाज बाद झाला. इनायतचा लाजवाब झेल. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. कॅप्टनची खेळी संपलेली आहे. प्रज्वल वाघमारे तंबूच्या आश्रयाला पहिल्याच बॉल वरती तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज रविकांत यांनी. अजिंक्य वाघ ज्या बाबा या नावाने भरपूर प्रसिद्ध आहेत त्यांचे हे बंधू आहेत. रविकांत वाघ गोलंदाजीसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती सय्यल आपल्याला पाहायला मिळतोय. सय्यल मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळालेली आहे टीम रक्षक प्रतिष्ठान या टीमला. आणि थोडासा संघ आपण दबाव मध्ये पाहतोय आणि त्याचबरोबर हॅट्रिकची संधी असणार आणि हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज ठेवला गेला. उत्तमजी मुसळे साहेब यांच्याकडनं त्यांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 26. राज आलाय. चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीम साठी रविकांत. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 विकेट्स आतापर्यंत त्याने घेतलेले आहेत. हॅट्रिक बॉल असणारा. चला या स्पर्धेमधली अजून एकही हॅट्रिक आम्हाला पाहायला मिळाली नाहीये. रविकांत वाघ यांच्या नावी होईल का ती सेमीफायनल नंबर 1 मध्ये. म्हणजे कालच्या रात्रीपासून आणि आजच्या रात्रीचा जवळजवळ खेळ संपत आला तरी अजून आपल्याला या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज सापडलेला नाहीये. आणि तो मान रविकांत वाघ यांना मिळेल का. समोर तेवढाच चांगला फलंदाज आहे राज. बॉक्स क्रिकेट खूप चांगला खेळतो. गोलंदाज तयार. चला टॅप केलाय आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाने आपल्या टीम साठी मात्र 3 धावा वाचवल्यात. अविनाश त्याच्याकडनं झाली एक चूक पण त्याने आपल्या टीम साठी तब्बल 6 धावा वाचवल्यात. या अगोदरही 3 धावा त्यांनी वाचवल्यात आणि आताही त्यांनी 3 धावा सेव्ह केल्यात. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो. अविनाश क्षेत्ररक्षक जो आहे. हर्षल आला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. इथून 34-35 पर्यंत जर उमेश हा भूमिपुत्र ब्लास्टर संघ जर पोहोचला ना तर चांगली फाईट होईल या दोन्ही टीम्स मध्ये. परंतु टीमची धावसंख्या झाली 27. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. परंतु समोरच्या टीम मध्ये एक ट्रम्प कार्ड आला अज्जू नवले. हा टार्गेट आहे ना अज्जू नवले 2 ते 2.5 ओव्हर मध्ये कंप्लीट करू शकतो जर त्याची बॅट चालली तर. चल आता प्रज्वलने त्याला प्रत्युत्तर दिलंय आणि हा वाईट बॉल आहे. चला आता पाहूयात ना प्रज्वल वाघमारे यांच्यामध्ये बॅटल पाहायला मिळेल अज्जू नवले यांचं. अज्जू नवले यांचा मी उल्लेख केला की 2 ते 2.5 ओव्हर मध्ये टार्गेट ते चीज करू शकतात. यावेळेस हा बॉल प्रेक्षक कदाचित त्या ठिकाणी आमचे मित्र होते सजिल ठाकूर यांच्या पोटावरती हा बॉल लागलाय आणि फलंदाज बाद झाला. हर्षलचा खेळ संपला. 28 धावा झाल्यात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 28 धावा दाफलकावरती. चला प्रज्वल वाघमारे चांगली बॅटिंग केली. हर्षलने चांगली बॅटिंग केली परंतु दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या बाहेर. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटिंग साठी सचिन पांचाळ आलेत नवीन फलंदाज. 28 आणि आणखीन एक सिंगल. 29 धावा दाफलकावरती लागले. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 29 धावा शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 29. चला जिशा 8 टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि त्यांच्या विरोधामध्ये बीएम स्मृती टीमचे कॅप्टन आणि जिशा 8 टीमचे कॅप्टन. सेकंड सेमीफायनल गौरव सूर्यवंशी आणि सिद्धेश कडू या 2 टीमच्या कॅप्टन मध्ये आपल्याला सेमीफायनल नंबर 2 रंगताना पाहायला मिळेल.
चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. रक्षक प्रतिष्ठान शेवटचा बॉल टाकायचा आहे. रविकांत शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करता करता विकेट या ठिकाणी सचिन पांचाळ यांनी गमावलेली. या टोटल धावफलकावरती धावा लागल्या 30 आणि 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे भूमिपुत्र ब्लास्टर्स या टीमला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला मी इन्व्हाइट करतोय. सेमीफायनल नंबर 2चं टॉस केला जाईल. एका बाजूला सिद्धेश कडवा आणि दुसऱ्या बाजूला गौरव सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राहुल गाडीगावकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणि या दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करतोय की आपण मैदानाच्या आत जायचंय. सेमीफायनल नंबर 2चा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला गौरव सूर्यवंशी, दुसऱ्या बाजूला सिद्धेश कडू. या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला नंबर क्रमांक 2 सेमीफायनल पाहायला मिळणार आहे. राहुल गाडीगावकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. चला गौरव यांना संधी दिलेली आहे. टॉस इम्पॉर्टंट आहे भरपूर या मॅच मध्ये आणि तो टॉस जिंकलाय. जिशा 8 या टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि जो काय निर्णय असेल तो जिशा 8 टीम लगेचच घ्यायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच उतरायचं आहे. चला बॅटिंग साठी 2 बॅटर. चला अज्जू नवले, शुभम आणि अजय नवले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. अज्जू नवले कालच्या रात्रीमध्ये या खेळाडूचा खेळ पाहायला मिळाला नाहीये प्रेक्षकांना, परंतु अज्जू नवले पुन्हा एकदा आपल्याला 18 अर्थातच या 18 विभागामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच या मैदानावरती नेहरू बॉक्स प्रीमियर लीग 2025 प्रज्वल वाघमारे आला. बॅटर आहे समोर अजय नवले. हे बॅटल चांगलं रंगेल. हार म्हणणारा खेळाडू प्रज्वल वाघमारे नाहीये आणि त्याच्या समोर अजू नवले देखील नाहीये. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. टार्गेट चेस करायचं 31. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या भरपूर बाहेर हा वाईट बॉल आला. वाईट बॉलने झाली आहे सुरुवात. अजू नवले स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्राइक वरती शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय अक्षय काळे यांची मातोश्री या ठिकाणी आलेले, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. अक्षय काळे यांचे मातोश्री आपल्याला विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर त्यांचे वडीलही आहेत, त्यांना विनंती करतोय आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. सचिन मागच्या चेंडूवरती त्यांना क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलंय. यावेळेस वाईट बॉल टाकला गेलाय. प्रज्वल वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी अजय नवले. थोडासा मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला करावा लागणार आहे, कारण की प्रेशरवाली मॅच. इथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. पुढे सरसवात खेळलाय. आणखीन एक चांगला चेंडू आणि त्यावरती जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
प्रत्येक डॉट बॉल वरती टाळ्यांचा आवाज पाहायला मिळणार आहे आपल्याला भूमिपुत्र ब्लास्टर्सच्या पाठीराख्यांकडनं. परंतु दुसऱ्या बाजूला धावा येणं भरपूर महत्वाचं असणारा. गोलंदाज पुन्हा एकदा प्रज्वल वाघमारे तयार आहे. समोर अजय नवले. यावेळेस बाहेरच्या दिशेला हा बॉल लेग स्टंपच्या आणखीन एक बाहेर बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली तब्बल 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजय नवले दुसऱ्या बाजूला प्रज्वल वाघमारे गोलंदाजीसाठी. दोन्ही टीम्स मध्ये चांगला बॅटल. पुढे सरसावत चांगलं क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी 3 धावा तब्बल वाचवल्यात. 31 धावसंख्येचा तुम्हाला टार्गेट जर डिफेंड करायचं असेल ना तर तुम्हाला असं क्षेत्ररक्षण करणं भरपूर महत्वाचं आहे जिथे गोलंदाजाचा आत्मविश्वासही वाढतो. आणि या 3 धावा सेव्ह केल्यानंतर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये विवरचना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आता लागली आहे 4. चेंडू आतापर्यंत झाले 3. प्रज्वल वाघमारे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. या समोर शुभम आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः स्ट्राईक वरती या डावकऱ्याचा फलंदाज. चला टॅप केलाय क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. भूषण यांच्या माध्यमातून लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या टीमसाठी आणखीन 3 धावा वाचवल्या गेल्यात. ही फिल्डिंग भरपूर महत्वाची आहे. समोरच्या टीम मध्ये अर्थातच रक्षक प्रतिष्ठान मध्ये आपण अविनाशला पाहिलं परंतु त्याच्या अगेन्स्ट फिल्डिंग करत असताना मात्र तोही संघ हार मानत नाहीये. उजव्याचा फलंदाज आला की लगेच क्षेत्ररक्षणामध्ये विवरचना पाहायला मिळते. डावकराचा फलंदाज आला की त्याच्या विरुद्ध क्षेत्ररक्षणामध्ये विवरचना पाहायला मिळते. प्रज्वल वाघमारे पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढला एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल या ओव्हर मधला आणि आता पाहावं लागेल अजू नवले त्याच्यावरती प्रहार करेल की सन्मान देईल प्रज्वल वाघमारेला. विकेट मिळाली तर चांगल्या स्थितीमध्ये मित्र भूमिपुत्र ब्लास्टर जाऊन पोहोचेल. चेक केला अजू नवले याला. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. प्रज्वललाही माहिती आहे याच्यानंतर संधी मिळेल की नाही काय माहिती नाही परंतु आताच संधी आहे त्याचं सोनं करावं लागणार आहे. शेवटचा बॉल. चला ओ वॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या बॉल वरती खऱ्या अर्थाने त्याने जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये कदाचित अजय नवले अडकला असता परंतु शेवटचा बॉल आलाय निर्धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. बॉल जसा पिच झाला ना विकेट वरती त्याच्यानंतर बॉलने थोडंसं वळून घेतलं आतमधल्या दिशेला हा बॉल वळला आणि प्रज्वल वाघमारे ती खऱ्या अर्थाने जादू आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता प्रज्वल वाघमारेकडे आहे. एकाच ऍक्शन मध्ये तो दोन्ही टर्न्स करतो आणि त्याचा फायदा मात्र त्याला गोलंदाजी करताना होतो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 6 धावा बिनगडीबाद सद्यस्थिती आहे. टीम रक्षक प्रतिष्ठान या टीमची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला आणि त्याचबरोबर डेनिस 11 टीमचे मुन्ना यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण हर्षलच्या माध्यमातून. नाही खऱ्या अर्थाने असा जोश जो असतो ना तो मैदानाच्या आतमध्ये पाहिजे आणि तो हर्षल निर्माण करतोय. जसं त्याच्याकडे बॉल आला त्याने फेकी केली त्याला माहिती आहे अजू नवलेच्या विकेटची किंमत किती आहे त्याला माहिती आहे. कदाचित त्या फेकीमध्ये त्याला अजयची विकेटही मिळाली असती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सय्यल आला. मॅन ऑफ द मॅच त्यांनी ही एक घेतलेली आहे जर्सी तो घालून खेळतोय. यावेळेस वाईट बॉल टाकला गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव खर्च केलेली आहे. रक्षक प्रतिष्ठान टीमसाठी आणखीन 1 धाव. टीमची धावसंख्या 8. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झाला. भूषण पुन्हा एकदा पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल रन. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पुन्हा एकदा शुभम यांच्याकडे स्ट्राईक पाहायला मिळेल आपल्याला. टीमची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हर मध्ये सय्यल चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन खर्च करताना त्यावेळेस गोलंदाज दबावामध्ये येतो
आणखीन एक्स्ट्रा. तुम्ही डिफेंड करता आणि डिफेंड करत असताना जर तुम्हाला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये समोरच्या टीमला जर तुम्ही रन देताय हे कठीण जाईल. मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग घेतली जाते. प्रज्वल वाघमारे, हर्षल आणि त्याचबरोबर गोलंदाज सय्यल यांच्या माध्यमामध्ये यांच्या तिघांमध्ये मीटिंग झाली आहे एक. आणि त्याचाच फायदा उचलत असताना अर्जुन अवलेने काहीतरी सल्ले शुभम यांना दिलेले आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 11 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पुन्हा एकदा चांगला फटका लगावलाय त्या ठिकाणी हर्षल आहे आणि बॉल सीमारेषा पार. त्याच्याकडनं झाली आहे चूक. चेंडू सीमारेषा पार. चौकार आलाय शुभमच्या बॅटमधनं. लाजवा फटका, टॅपचा फटका होता. अडवण्यामध्ये तो यशस्वी झाला असता परंतु सेकंड आयकॉन कडनं झाली आहे चूक. आणि कदाचित या मॅच मध्ये पुनरागमन आता करावा लागणारा प्रज्वल वाघमारेला, कारण की टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती 15. पुन्हा एकदा टॅप केलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. आता आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या गेल्यात. आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला हर्षल यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हर मधले 4. बॉल आतापर्यंत झाल्यात. सय्यल 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत त्याच्या ओव्हर मधले. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल लागली आहे 16. चला मॅच अगदी सोपी झालेली आहे. रक्षक प्रतिष्ठान या टीमसाठी मॅच सोपी झालेली आहे. भूमिपुत्र ब्लास्टर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. फुल टॉस बॉल आहे. टॅप केलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या टीमसाठी. ऋषी आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. चला या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी भरपूर काही आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 18 रन्स. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. मॅच अजूनही बनेल. ब्रेक थ्रूची गरज आहे. विकेट जर इथून मिळाला ना, दोन्ही फलंदाजांमधून एका फलंदाजाचा विकेट मिळाला ना, भूमिपुत्र ब्लास्टर संघ मॅच मध्ये येईल, गेम मध्ये येईल. आणि इनायत सारखा फलंदाज अजूनही तंबूमध्ये जे बॅटिंग लाईनअप चांगली आहे रक्षक प्रतिष्ठान या टीमकडे. यावेळेस टॅप केला. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. चौकार आला आणि रक्षक प्रतिष्ठान संघ मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय आणि 4 धावे बरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. म्हणजे आता समीकरण काय, येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायची आहेत 9. 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. अगदी सोपी मॅच झालेली आहे या टीमसाठी. 12 बॉल 9 रनची गरज आहे. 12 चेंडू 9. 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. हर्षलला गोलंदाजी मार्क मध्ये. हर्षलला या ओव्हर मध्ये कमी धावा खर्च करावे लागतील. 3-4 धावसंख्येचं जर षटक आलं ना तर शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली मजा येईल, कारण की प्रेशर असणार. 5 धावा काढणं ही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल प्रत्येक फलंदाजाला. चला पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार हर्षल, अजय नवले यांच्यासाठी. यावेळेस मात्र वळण घेतलंय चेंडूने. 10 मध्ये आता 8 रनची गरज आहे. 10 चेंडू 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. शेवटचे 10 बॉल. चला प्रत्येक बॉल नंतर मीटिंग घेऊ नका शुभम, प्लीज विनंती करतोय. आपल्याला अजून 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 10 बॉल 8 ची गरज आहे. 10 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. हर्षल गोलंदाजी मार्क वरती या. 10 मध्ये 8 ची गरज असताना हा वाईट बॉल आला. आता 10 बॉल आणि 7 रनची गरज आहे. रक्षक प्रतिष्ठान या टीमसाठी मॅच अगदी सोपी झालेली आहे. मोठ्या फटक्यांची माहिती आहे. अजूला गरज नाहीये. सिंगल डबल ही मॅच आपण जिंकू शकतो. 10 मध्ये बनवायचे 7. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. एक सिंगल रन. आता 9 मध्ये बनवायचे 6 धावा. 9 चेंडू
6 रनची गरज आहे या मॅच मध्ये. चला तर आमचे उमेश सांगतायत जे आमच्यासोबत गुंडलेकाच्या भूमिकेमध्ये जोडलेत ना, जर ते हर्षलनी चौकार सोडला नसता, त्याच्या हातातनं सुटला नसता, तर बॉल टू रन सध्या आता मॅच पाहायला मिळाली असती. परंतु आता इक्वेशन काय आलंय, येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 9 आणि 9 मध्ये बनवायचे आहेत 6. 9 चेंडू 6 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. कमबॅक करावा लागणार आहे. डॉट बॉल विकेट ब्रेक थ्रूची गरज आहे. रक्षक प्रतिष्ठान संघ हवी होतो या मॅच मध्ये. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. तिथे मात्र एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं. सिंगल डबल वरती जास्त प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेट करत असताना दोन्ही फलंदाज. शेवटचे 2 बॉल शिल्लक, 5 रनची गरज. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. परंतु शुभमची बॅट चांगलीच बोली आहे. मागच्या मॅच मध्ये चौकार आले त्याच्या बॅटमधनं. या ओव्हर मध्ये मॅच फिनिश करण्याचा इरादा असेल का, की शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच जाईल. 8 मध्ये 5 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल. शुभमची विकेट मिळाली आणि मॅच मध्ये पुनरागमन करत असताना भूमिपुत्र ब्लास्टर संघ आता शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावसंख्येची गरज असणार आहे 5. 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. रक्षक प्रतिष्ठान या टीमला. आणि बॅटिंग साठी डावखोऱ्यात त्याचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रविकांत वाघ आलेले आहेत. 7 मध्ये 5 ची गरज आहे. जे आम्ही कॅल्क्युलेशन म्हटलं होतं, उमेश जे प्रेडिक्शन आपण केलं होतं, 4 ते 5 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये राहिल्या ना, तर प्रेशर असेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आणि त्या धावा त्यांना कंप्लीट करायच्या आहेत. सेमीफायनलची मॅच आहे. याच्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाहीये. या स्पर्धेची पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला हक्क निर्माण करायचा असेल, या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला चॅम्पियन बनायचं असेल, तर हीच ती वेळ आहे. ही वेळ जर हातातनं निघून गेली ना, तर पुन्हा येणार नाहीये. भरपूर वेळ वाट पाहावी लागेल. 7 मध्ये बनवायच्यात 5. 7 बॉल 5 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला शेवटचा बॉल चेक केला. सिंगल थांबवायची आहे. सांगतात सिंगल थांबवा, कारण की एक धाव भरपूर महत्वाची आहे. गोलंदाजालाही माहिती आहे 7 मध्ये बनवायचे आहेत 5. यस फलंदाज थांबलाय. यावेळेस गोलंदाजाची काही चुकी नव्हती, परंतु गोलंदाज आणि पंचांनी माफी मागितली. 7 मध्ये 5 ची गरज. यावेळेस हा चुकीचा बॉल टाकलाय. एवढी भरपूर वेळ वाट पाहिली आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संजयजी पात्रे साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालं. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या निमित्ताने. 7 मध्ये 4 ची गरज आहे आणि 7 मध्ये 4 ची गरज असताना आता शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. शेवटच्या बॉल वरती सिंगल येईल का? यस आलेली. आता 3 रनची गरज आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. जर एक्स्ट्रा मध्ये रन आली नसती तर आता 6 मध्ये 4 ची गरज असती. असे जर पाहिलं तर मागे भरपूर चुका झाल्या. जर चौकार सुटला नसता तर आता 6 बॉल 7 रनची मॅच असती. चला तर सयलच्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या. जर ते षटक महागडा आलं नसतं तर मॅच चांगली बनली असती. परंतु अजूनही मॅच दोन्ही बाजूनी ओपन आहे. कोणताही संघ जिंकू शकतो ही मॅच. 6 मध्ये बनवायच्या 3 धावा. मागे काय झालं ते आता विसरायचं आहे. हर्षलकडनं चूक झाली, चौकार सुटला, ते विसरायचं आहे. आता किती कोणी वाईट बॉल टाकले, आता सैलने 16 धावा खर्च केला, ते विसरायचं आहे. आता सिच्युएशन आणि आता कोणत्या मोमेंट मध्ये आपण आहोत. 6 मध्ये 3 धावा कशा वाचतील हे आता प्रज्वल वाघमारेला पाहावं लागणार आहे. मागे काय चुका झाल्या त्या सोडून द्यायच्यात, त्या माफ करायच्यात. आता 6 मध्ये 3 धावा तुमच्याकडे अजूनही संधी आहे. त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. 6 मध्ये 3 धावा या तुम्हाला थांबवायच्या आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं आम्ही सातत्याने म्हणतोय, कारण की तो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. रक्षक प्रतिष्ठान अगदी फायनलच्या जवळ चाललाय. त्यांना माहिती आहे फायनलच्या दरवाजापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. चला शेवटचा बॉल आणि किंचितचा बॉल मात्र त्या मैदानाच्या बाहेर जाण्यापासून थांबला आणि 1 टप्पा घेत बॉल मैदानाच्या बाहेर एक सिंगल रन. आता 5 मध्ये बनवायचे 2 धावा.
5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. वडा मॅच 5 बॉल 2 रनची गरज आहे. 2 बॉल निर्धाव आले तर मॅच मध्ये मजा येईल. सर्व क्षेत्ररक्षक मात्र अगदी फलंदाजांच्या समोर, कारण की धाव वाजवायचे, एक धाव भरपूर महत्वाची. 5 बॉल 2 रनची गरज. यावेळेस मॅच फिनिश झालेली आहे. रक्षक प्रतिष्ठानने मेगा फायनल मध्ये प्रवेश नोंदवलाय आणि पहिला संघ आपल्याला सापडलाय ज्याने मेगा फायनल मध्ये एंट्री केलेली आहे. रक्षक प्रतिष्ठान हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर भूमिपुत्र ब्लास्टर्स खूप